नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल सावली मैदान देसाई बिनजोडचं हिंद केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानात मित्रांनो अनेक नामांकित नंदी पळाले. त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर मित्रांनो काल पळाला बिनजोडमध्ये. आणि मित्रांनो आपल्या मथुरच्या काल 2 बिनजोड झाल्या आणि त्या दोन्ही बिनजोडीमध्ये आपल्या मथुरचा काल पराभव झाला. मित्रांनो काल सर्व मथुर प्रेमींनी कालचा दिवस खूप दुःखाचा होता, कारण मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुरची काल दोन्ही पण बिनजोडमध्ये हार झाली. तर नक्कीच मथुर आपला पुढच्या मैदानात कमबॅक करेल. तर मित्रांनो आता राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बकासूर. बकासूर पण मित्रांनो काल पळणार होता आणि बकासूरचा पहिरा पण फिक्स झाला होता शॉटगन मेहरबान बरोबर. पण मित्रांनो काही कारणास्तव बकासूरचं नियोजन कॅन्सल झालं आणि त्या सावली मैदान देसाई बिनजोडमध्ये आपला बकासूर पळाला नाही. सर्व फॅनची मित्रांनो इच्छा होती की काल आपला बकासूर बिनजोड खेळावा, पण मित्रांनो नियोजन कॅन्सल झाल्यामुळे आपला बकाडॉन त्या मैदानात आपल्याला पळताना नाही दिसला. तर मित्रांनो आता पुढचं नियोजन काय आहे आणि नक्की कोणत्या मैदानात आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो आज एक मैदान पार पडणार आहे. पंधरेखिंड येथे भव्यदिव्यचं एक आदत एक बैलचं जंगी मैदान पार पडणार आहे. तर मित्रांनो आज आपला बकासूर या मैदानात पळणार का ते आपण पाहूया. तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी माहितीच आहे की आपल्या सर्वांचा लाडका बारामती केसरी बकासूर आजारातून उठून येतगाव मैदानामध्ये एक आदत एक बैलच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांक करत कमबॅक केलेला आणि मित्रांनो तो बिनजोड गाजवण्यासाठी सज्ज झाला होता. पण मित्रांनो त्या मैदानात तर आपल्याला आपला बकासूर पळताना नाही दिसला. तर आज आपला बकासूर या मैदानात पाहणार का? तर मित्रांनो आज आपला बकासूर या मैदानात नाही पाहणार आदतच्या. मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे. त्या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बकासूर 100% आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे त्याची पण अपडेट आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून जावा. धन्यवाद.